त्यावर संविधानाने टाकलेली जबाबदारी आहे की त्याची चौकशी करायला ती पाठवली पाहिजे। त्याप्रमाणे आलेली प्रत्येक निवेदन हे त्या विभागाला पाठवलं जातं। अशाच पद्धतीचं आलेलं निवेदन हे विभागाला गेलेलं आहे। त्या निवेदनामुळे विभाग कुठला निर्णय करत नाही, विभाग पुराव्यांच्या आधारावर करतो। त्या ठिकाणी जी कमिटी आहे ही कमिटी सरकारला बांधील नाही, ती सरकारला रिपोर्ट देखील करत नाही। त्यांना पूर्णपणे न्यायालयाचा अधिकार आहे। त्या अधिकारात त्यांनी घेतलेला निर्णय, त्या निर्णयापासून कोणी जर दुखी झालं असेल तर मागच्याच महिन्यात आपलं जे सेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपण ॲपिलेट ऑथॉरिटी तयार केलेली आहे। ते ॲपिलेट ऑथॉरिटीकडे जाऊ शकतात, पण केवळ एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीनं टार्गेट करणं हे योग्य नाही, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे कोणालाही आवडणार नाही। आणि माझं तरी मत आहे की बावनकुळेंनी कुठलंही इंटेन्शनल या ठिकाणी याचं रद्द करा, याला द्या असं केले नाही। मंत्री म्हणून जे कर्तव्य होतं ते केलेलं आहे, त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं त्यांना कॉर्नर करणं हे काही योग्य नाही। कार संविधानानं चालतं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या आरोपांवर पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं वक्तव्य केलंय।